स्क्रीन दिसते ना? मधुमती मॅडम स्क्रीन दिसते? नाही मॅडम. नाही दिसत. आता हो दिसते. दिसते ना? प्रार्थना वाचू शकता मधुमती मॅडम? वाचा, बरं वाटेल. हो पण मॅडम माझ्या चष्म्याचा प्रॉब्लेम आहे, मला चष्मा ओके भेटतच ओके नाहीये. ओके ओके त्याच्यामुळे नाही तर मी वाचलं असतं. ओके वाचते, नो प्रॉब्लेम. हे समर्था, माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस. या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान आहे तिथे समस्याच नाही. आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे. कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस. तू स्वतः समाधान आहेस. तूच आनंद आहेस. हे परमचैतन्या, असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. बरोबर. तर या प्रार्थनेला प्रार्थना करून आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात. आज आपण घेणार आहोत ऑरा, म्हणजे आभामंडल म्हणजे काय, आभामंडल कसं ओळखायचं, आभामंडल आपलं कसं क्लीन करायचं, हे सगळं आज आपण आजच्या सेशन मध्ये शिकणार आहोत. मॅडम तुम्हाला प्रार्थना भेटली ना रेकीची? हो भेटली मॅडम. मती मॅडम ओके हो भेटली. ओके ओके. स्वाती मॅडम तुम्ही कोणत्या बॅच मध्ये आहात? बॅच नंबर 5 की 6 मध्ये? मॅम मी हे पहिल्यांदा जॉईन केलेलं आहे. मी ग्रुपला फक्त जॉईन होते, पण नंतर मी काय पाहिलेच नव्हतं. नाही नाही, पण आता बॅच नंबर 5 मध्ये आहात की तुम्ही 6 मध्ये? कोणत्या ग्रुपमध्ये लिंकने जॉईन झालात? आय थिंक 5 मध्ये. बरोबर, ठीक आहे, चालेल. मी जे व्हिडिओ पाठवेन आपल्या आतापर्यंतचे 3 व्हिडिओ. किती सहा मध्ये? मध्ये 5 सहा 6 मध्ये. ओके ओके ओके. आता मी ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवेन आपल्या दोन्ही ग्रुपमध्ये 5 आणि 6 मध्ये. तर कालचा आणि त्याच्या आधीचा म्हणजे पहिल्या दिवशी जे काही झालं, सेकंड डे ला जे काही झालं आणि आज तिसरा, असे तिन्ही ग्रुपमध्ये व्हिडिओ अपलोड करेन. तर स्वाती मॅडम तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बघून घ्या. ओके. हो नक्की मॅडम, नक्की. ठीक आहे. तर आज आपण आभामंडल म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. तर आभामंडल म्हणजे काय, याचं थँक्यू वंदना मॅडम, कॅमेरा चालू केला. तर आभामंडल म्हणजे काय, तर वंदना मॅडम यांना तर माहिती आहे, त्यांनी आपले आधीचे सेशन, आधीच्या स्टुडंट आहेत त्या. तर मधुमती मॅडम तुम्हाला काही आयडिया आहे का आभामंडल म्हणजे काय? तुम्ही सांगू शकता की पूर्ण नवीन आहे तुमच्यासाठी? हो नवीन, अगदी नवीन. ओके. तर आभामंडल म्हणजे जे आपण देवी देवता असतात बरोबर, त्यांच्या पाठी जे वलय असतं बरोबर, जी किरणं असतात गोल्डन कलरची, जे दाखवलेलं असतं त्याला काय म्हणतात? आभामंडल म्हणतात. आणि आभामंडल हे प्रत्येक जणांचं असतं, म्हणजे आपण माणूस आहोत, आपलं पण आभामंडल असतं. अगदी निर्जीव वस्तू ज्या असतात त्यांचं पण आभामंडल असतं. एखादा साधा पेन जरी आपण घेतला त्याचं पण आभामंडल असतं. जर आपण त्या गोष्टींकडे फोकस करून बघितलं तर आपल्याला प्रत्येकाचं आभामंडल दिसतं. तर तुम्ही पण स्वतः प्रयत्न करून बघू शकता की आरशामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये इथे एक टक लावून जर आपण पाहिलं तर आपल्याला स्वतःचं आभामंडल दिसतं. टक लावून पाहायचं, आपल्या बाजूला जे वलय असतं ते आपल्याला दिसतं. कोणाला व्हाईट कलर मध्ये दिसतं, कोणाला जसं जसं व्हिज्युअलाइज होईल तसं.
आता गोल्डन आभा मंडल जे असतं देवी देवतांचं गोल्डन म्हणजे ते देवी देवता असतात म्हणून त्यांचा पिवळा शुभ्र प्रकाश सोनेरी किरणांनी त्यांचं आभा मंडल व्यापलेलं असतं. बरोबर. तर आपल्या माणसाच्या आभा मंडलचे वेगवेगळे कलर असतात, पण ते प्रत्येक कलर जसं आपण ध्यानधारणा करतो मेडिटेशन करतो त्याप्रमाणे आपल्याला विज्युअल व्हायला सुरुवात होते. आणि आभा मंडल हे प्रत्येक वेळेला एकच नाही राहत तर बदलत राहतं. आता विचार करा कधी आपण दुःखी असतो, बरोबर, कधी आपल्याला अस्वस्थ वाटत असतं, चिडचिड होत असते, त्यावेळेला आपलं आभा मंडल एकदम संकुचित असतं, एकदम कमी म्हणजे एकदम थोडंसं असतं आपलं आभा मंडल. आणि ज्या वेळेला आपल्याला प्रसन्न वाटतं खूप एकदम कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये, बरोबर, ज्याप्रमाणे आपल्याला म्हणजे एखाद्याबद्दल चांगली भावना असते, किंवा अजून बरंच काही असं छान छान होतं पॉझिटिव्ह वाटतं ना त्यावेळेला आपलं आभा मंडल खूप छान असतं, पॉझिटिव्ह असतं. आता ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहणार समजा, जिथे राहून तुम्हाला बरं वाटतं, चांगली लोक अशी तुम्ही अट्रॅक्ट करता की बाबा त्यांच्या बरोबर राहून तुम्हाला छान वाटतं, कोणी काय सांगतं ते बरं वाटतं, बरोबर. अशा वेळेला त्या लोकांच्या आभामंडल मध्ये राहून पण आपला आभामंडल ऑरा काय होत असतो, इन्हान्स होत असतो, वाढत असतो. जास्त मेडिटेशन करण्याने नामस्मरण करण्याने आपलं आभामंडल काय होत असतं, वाढत असतं. अजून आपण आभामंडल कोणत्या कोणत्या पद्धतीने वाढवू शकतो, जमिनीवर चालून जसं आपण बोलतो ना सकाळचं मॉर्निंग वॉक, सूर्याच्या हो. किरणांमध्ये प्रकाशामध्ये आणि जमिनीवर म्हणजे चप्पल न घालता आपण चालतो त्यावेळेला पण आपलं आभामंडल वाढत असतं. बरोबर. आपण ज्या वेळेला पावसामध्ये भिजतो, बरोबर, आणि त्यावेळेला आपण म्हणतो ना की पावसामध्ये सर्दी खोकला होईल, लहान मुलांना भिजू नाही द्यायचं वगैरे, पण तसं काही होत नसतं, उलट पावसामध्ये आपलं आभामंडल अजून जास्त वाढत असतं. असं काही होत नसतं की सर्दी खोकला वगैरे, ते फक्त आपल्या मनाचे हे आहेत. पण आभामंडल पावसाच्या पाण्याने पण आपलं एकदम स्वच्छ होत असतं आणि वाढत असतं. असं खूप चांगल्या चांगल्या पद्धती आहेत ज्याने आपलं आभामंडल आपण वाढवू शकतो. आणि ज्या वेळेला आपलं आभामंडल कमी होतं, ज्या वेळेला आपल्याला अस्वस्थ वाटतं, असं ज्या वेळेला आपण एकदम लो फील करतो, बरोबर, दुःखी असतो, सॅड असतो मनामधून, त्यावेळेला बघा जर आपण मिठाचं पाणी घालून आंघोळ केली तरी आपल्याला लगेच बरं वाटतं, क्विक बरं वाटतं आपल्याला. मिठाचं पाणी समुद्राचं मीठ असतं ते पाण्यामध्ये टाकायचं असतं आणि आंघोळ करायची असते, अगदी आपल्याला लगेच बरं वाटतं. आणि आभामंडल अजून आपण कोणत्या गोष्टीने चांगलं करू शकतो, जर आपल्याला वाटतंय कमी असं लो फील होतंय, अस्वस्थ होतंय, तर आपण काय करायचं, उजव्या नाकाची नाकपुडी दाबायची, ही सूर्य नाडी आहे बरोबर आहे ना, उजव्या, आणि लेफ्ट नाकाच्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, आत घ्यायचा बाहेर सोडायचा. त्याच्यामुळे पण आपलं आभामंडल लगेच आपल्याला एकदम शांत थंड फील होतं आपल्याला आतून. तर अशा प्रकारचं हे आभामंडल असतं की आभामंडल चांगलं असेल आपलं तर आपल्याला कोणताच आजार होऊ शकत नाही. आपल्या आभामंडल वरती पण खूप म्हणजे आता इतके आजार असतात, तर त्या आपल्या आभामंडल वरती पण आपण ठरवू शकतो की या व्यक्तीला कधी कोणता आजार होणार आहे, ते 6 महिने अगोदर आपल्या आभामंडल वरती पण दिसत असतं. ते आपण चेक कसं करायचं ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. जर आता तुमच्या इथे जर असेल कोण मुलगा तर आपण ते पण चेक करू शकतो की आभामंडल कसं चेक करायचं असतं. रेकीला प्रार्थना करायची असते, डोक्यापासून खालपर्यंत आपले दोन्ही हात हळूहळू आणायचे असतात आणि त्यावेळेला जिथे आपले दोन्ही हात व्हायब्रेट होतील, थांबतील, तिथे आपलं समजायचं की ह्या व्यक्तीला इथे काहीतरी अजून थोडे दिवस गेल्यानंतर या पोटाच्या रिलेटेड समस्या होणार आहेत किंवा गळ्याच्या रिलेटेड किंवा हृदयाच्या रिलेटेड असं काही छोट्या मोठ्या समस्या त्या व्यक्तीला होणार आहेत, असं आपण ठरवू शकतो. 6 महिने अगोदर आपण आपला आभामंडल स्कॅन करू शकतो. बरोबर. तर आता आपण आपलं आभामंडल
कसं काय बरं चांगलं ठेवायचं? तर एक तर सांगितलं चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यानंतर आपलं आभामंडल चांगलं राहतं, बरोबर? परत जर आपण कुठून आलो बाहेर जाऊन आपण पूर्ण जगामध्ये फिरत असतो कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त, तर आपलं आभामंडल प्रत्येक वेळेला ते सेम नाही राहत. त्यामुळे कधी जर आपण आलो कुठून फिरून वगैरे आणि आपल्याला जर बरं नाही वाटत आहे, तर दोन्ही हातांमध्ये मीठ घ्यायचं. दोन्ही हातांमध्ये मीठ घेऊन आपल्या डोक्यापासून पायापर्यंत ते 3 वेळा हे करून मीठ काढायचं आणि बोलायचं की रेकीला प्रार्थना करून की माझ्यामध्ये जी पण काही नकारात्मकता आहे, जे पण काही प्रभाव, प्रकोप आहेत, ग्रहांचे दोष आहेत, काही ब्लॅक मॅजिक असेल, तर ते पूर्ण हे मिठामध्ये येऊ दे आणि ते पाणी घ्यायचं बाउलमध्ये. बाउलमध्ये पाणी घेऊन ते मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते काय करायचं फ्लश आउट करायचं टॉयलेटमध्ये. टॉयलेटमध्येच फ्लश आउट करायचं ते पाणी. ओके, इथपर्यंत कळलंय वंदना मॅडम? तुम्ही काल केलं का मुलासाठी? मॅडम तो मोठा आहे ना त्याला ह्याच्यावर विश्वास मी करत नाही तर मी ते करतो. मोठा आहे विश्वास का? करत खूप नाही. मोठा आहे? 22-21 वर्ष पूर्ण 21 वर्षाचा आहे मुलगा, मग विश्वास नाही? तुम्ही करायचं. मी करतेच होतं पण मला मागच्या वेळेस पुष्कळ चालू पडलं. हम्म. नाही सांगायचं, विश्वासाचा प्रश्न नाही. आता बघा पहिले आपले जुने लोक होते ते चाक काढायचे की नाही आपले, जसे लहान मुलांचे आपण हे उतरवतो दृष्ट काढतो, बरोबर की नाही? तसंच आहे तो प्रकार, तसंच निगेटिव्हिटी निघून जाते आणि खूप बरं खूप रिलॅक्स फील होतं आपल्याला. तुम्ही पण करून मॅडम बघा ते प्रत्येकाने. दाखवू तुम्हाला हिमालयाचं हिमालय काय काय? हिमालयाचं मीठ आणलं हिमालयाचं माझे सॉल्ट हा हा, ते सामुद्रिक मीठ कोणतं पण घेतलात ना जाडं मीठ तरी चालतं, त्याला काही नो प्रॉब्लेम. पण जाडं मीठच हवंय. आपण जे खाण्यामध्ये वापरतो टाटा नमक वगैरे ते नाही घ्यायचं. जाडं समुद्राचं मीठ असतं तेच घ्यायचं. आपलं लादी घरातली नकारात्मकता काढण्यासाठी आपलं मीठ टाकून आपली फरशी पुसून घ्यायची, बरोबर? प्रत्येक दिवशी आपण फरशी पुसून घेतली मिठाने तरी चालते, फक्त गुरुवारी म्हणतात नाही हे करायचं मीठ टाकून. बाकीच्या दिवशी आपण मीठ टाकून आपली फरशी पुसायची, त्याने पण आपल्या घरामधली पॉझिटिव्हिटी चांगली राहते, बरोबर? आणि ज्या दिवशी तुमचं शक्तिपात होईल त्या दिवशी मी सांगेनच की कसे बॉल तयार करायचे असतात आणि त्याच्यामध्ये ती नकारात्मकता आपल्या घरामधली नकारात्मकता किंवा आपल्यामधली नकारात्मकता त्या बॉल मध्ये कशी काय हे करायची आणि ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायची. इथपर्यंत कळलंय मधुमती मॅडम आभामंडल हो म्हणजे काय? हा, हो हो आभामंडलचं शुद्धीकरण कसं करायचं आणि आभामंडल तुम्ही आता तुमच्या घरातलं प्रत्येक जी व्यक्ती असतील लहान मोठे थोर जे असतील त्यांच्यावरती पण हा प्रयोग करू शकता. कधी कधी बघा एखादा व्यक्ती आजारी असतो, बरोबर? आजारी पडतो सतत, म्हणजे थोडे दिवस गेल्यावर परत काही ना काय आता काहीतरी तापच आलाय, मग थोडे दिवसांनी हो काहीतरी सर्दीच झालीय. मग असं काही ना काही असतं ना, त्यावेळेला आपण हा प्रयोग करायचा की आभामंडल पूर्ण त्याचं क्लीन करायचं. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही रेकी शिकलात आहात, रेकीचं तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही रेकीने पण त्या व्यक्तीला हील करू शकता आणि आभामंडल शुद्ध करून घ्यायचं. आभामंडल शुद्ध असेल तर आपल्याला मन बॉडी आपलं शरीर एकदम स्वस्थ असतं. आभामंडल स्वच्छ असेल की आपलं. आता अजून कसं ओळखायचं आभामंडल? समजा आपण एखाद्या कुठे गेलोय, बरोबर? लग्न कार्यामध्ये किंवा फंक्शन मध्ये कुठे गेलोय, नटून थटून गेलोय, तर काही लोक आपली प्रशंसा करतात की छान दिसतेस तू, खूप सुंदर दिसतेस, बरोबर? तर मग त्यावेळेला ते छान दिसते ते आपण आपल्या जवळ ठेवायचं. पण काही लोक तोंडावरती आपल्याला छान बोलतात आणि मागून काय बोलतात, इकडे तिकडे आजूबाजूला कुरमुरी चालू असतात त्यांच्या, बरोबर ना? मग ते चांगलं ते हो आपण आपल्याकडे ठेवायचं आणि वाईट ते सोडून द्यायचं. पण ते वाईट जे बोललेले असते ते व्हायब्रेशन जर आपण घेतले आपल्याकडे तर ते आपल्याकडे व्हायब्रेशन आपल्याला फील होतात आणि मग घरी आल्यानंतर कुठे आपली चिडचिड होणं, कुठे काय असं होत असतं. म्हणून साठी मग आभामंडल आपलं दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन स्वच्छ करायचं. आभामंडल प्रत्येकाचं पॉझिटिव्ह असतं असं नाही. काही लोकांच्या मनामध्ये आता बघा एखाद्या व्यक्ती, आता तुम्हाला
असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचा काहीतरी राग वगैरे येत असेल, तर तो व्यक्ती नाही भेटला किंवा भेटला आणि भेटल्यावर आपण अगदीच टाळू शकत नाही त्या व्यक्तीला, म्हणून आपण बोलतो 2 मिनिटं. पण असं असं वाटतं की हा व्यक्ती कधी जातोय, आपली बोलायची इच्छा नसते, तर असं वाटतं की कधी जाते. त्यावेळेला काय त्याचा आणि आपलं आभामंडल काय होतं, मॅच होत नाही. बरोबर की कदाचित त्या व्यक्तीचे विचार आपल्या प्रती बरोबर नसतील म्हणून मॅच होत नसेल किंवा काय अशा हजार कारणं असतात त्या गोष्टीसाठी. बरोबर. म्हणून ज्या व्यक्तींसोबत आपल्याला चांगलं वाटतं, जे व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी धडपड करत असतात, आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा कोणी घ्या, तुमचे मित्र मैत्रिणी कोणी घ्या, त्यावेळेला जर आपल्याला वाटतंय की त्यांच्या सहवासात राहून आपल्याला चांगलं फील होतंय, ते काही 4 शब्द सांगतायत ते आपल्याला चांगलं वाटतंय, तर अशा वेळेला त्या व्यक्तींच्या सहवासात राहून पण आपलं आभामंडल वाढत असतं, इन्क्रीज होत असतं. चांगल्या विचारांनी आपलं आभामंडल, दुसऱ्यांप्रती चांगले विचार केले तरी आपलं आभामंडल इन्क्रीज होत असतं, वाढत असतं. कोणाबद्दल कपट भावना नाही ठेवायची. त्याने काय होतं, आपण आपल्यामध्येच काय करतो, ब्लॉकेजेस निर्माण करतो. जसं आपण पहिल्या दिवशी फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करून घेतलंय, बरोबर की नाही? की कोणालाही कोणाबद्दलही द्वेष मनात ठेवला तर नुकसान कोणाचं होतं, आपलं स्वतःचं होतं. म्हणून इतरांबद्दल द्वेष भावना ठेवायची नाही. त्या लोकांना विसरून जायचं, माफ करून त्या लोकांना विसरून जायचं आपण. अगदीच विसरू शकत नसेल मेडिटेशनद्वारे त्या हळू का होईना आपल्याला एक दिवस असा येईल की त्या व्यक्तींबद्दल आपल्याला अजिबात काहीच वाटेन असं होणार. बरोबर. तर अशा प्रकारे हे आभामंडल असतं की ऑरा देवांची आपण बघा चांगल्या व्यक्तींच्या सहवासात गेलो, जे कीर्तनकार असतात, जे प्रवचन सांगतात, कथा सांगतात, जिथे आपण ऐकतो किंवा मोबाईलवर पण बघा एखादा असा व्हिडिओ आला पटकन आणि आपल्याला वाटलं की ऐकावंसं ते लोक सांगतायत ते, बरोबर ना? असं चांगलं चांगलं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला पण आपलं आभामंडल काय होत असतं, इन्हान्स होत असतं. चांगली पुस्तकं वाचल्याने, चांगले विचार केल्याने, नामस्मरण केल्याने, असं भरपूर आता गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला की आपण आपलं आभामंडल कोणत्या कोणत्या प्रकारे वाढवू शकतो मेडिटेशनद्वारे. आता क्लीन कसं करायचं? वंदना मॅडम तुमच्या इथे कोण आहे का? स्वाती मॅडम तुम्ही करू शकता कॅमेरा चालू, प्रॅक्टिकल करून दाखवूया आपण. नाही बिझी आहे मी. काय बोलताय? म्हणजे हे काम करते मी, म्हणजे काम करत करत बघते, अटेंड करते. ओके ओके. नाही जर कोण असलं असतं ना, जर छोटं वगैरे, तर मग हा तुम्हाला दाखवता आलं असतं आपल्याला बाकीच्यांना की आभामंडल आपण कसं क्लीन करतो. बरं मी तुम्हाला आता दाखवते, तुम्ही ऐका आणि बघा. दोन्ही हातामध्ये मीठ घ्यायचं. समजा एखाद्या व्यक्तीचं काढायचंय तुम्हाला, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, कोण असेल, त्याला समोर बसवायचं पाटावरती आणि डोक्यापासून पायापर्यंत त्याला 3 वेळा, समोरून 3 वेळा, मागच्या बाजूने 3 वेळा, उजव्या हाताने 3 वेळा आणि डाव्या हाताने 3 वेळा असं डोक्यापासून उतरवायचं आणि म्हणायचं ह्या व्यक्तीमध्ये जे पण काही नजर दोष असतील, जे आपण काही ग्रहांचे दोष असतील, जे पण काही ब्लॅक मॅजिक असेल, काही पण असेल, त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी ह्या मिठामध्ये आल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन त्या नष्ट झालेल्या आहेत. बरोबर असं म्हणायचं आणि ते पाणी टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं. असा ऑरा क्लीन करायचा आपण एखाद्या व्यक्तीचा. आणि मी जी तुम्हाला काल प्रार्थना सांगितली की रेकीची, की दिव्य रेकी शक्ती, बरोबर, तर ती प्रार्थना म्हणून कधी पण ज्या वेळेला तुम्ही 24 बॉडी पॉइंट स्वतःचे हील करत असाल किंवा तुम्ही कोणाला अजून रेकी देत असाल स्पर्शाने, तर त्या वेळेला काय करायचं की असं स्वतःवरून ती ज्या वेळेला आपण रेकी कट करणार तेव्हा असं करायचं, 3 वेळा असं करायचं आणि आपल्या नाभीजवळ जाऊन कट 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 असं नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 असं करायचं. म्हणजे रेकी ज्या वेळेला तुम्ही घेणार त्यावेळेला तुम्ही रेकीची प्रार्थना करणार आणि रेकी घेऊन झाल्यानंतर तुम्ही नकारात्मक बाधांपासून मी मुक्तता करत आहे स्वतःची, कट कट कट. समजलं मधुमती मॅडम? हो हो काल हो. हा पॉइंट सांगायचे राहिले होते म्हणून मी आज हा कव्हर केला पॉइंट की कधी पण आपण रेकी ज्या वेळेला दुसऱ्यांना देतो समोरच्याला किंवा
समोरच्याला दिल्यानंतर रेकी आपण ती रेकी देऊन झाली आपली किंवा आपण स्वतःला घेतो, त्यावेळेला स्वतःला असं म्हणायचं की मी नकारात्मक बाधांपासून स्वतःला मुक्त करत आहे. कट कट कट. समजलं? तर हे ऑरा आभामंडल म्हणजे काय, आभामंडल कसं ओळखायचं आणि आभामंडल आपलं कसं शुद्ध ठेवायचं, हे मी तुम्हाला या गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे. ती कालची प्रार्थना लिहून घेतलात का तुम्ही हो पोनोपोनोची? स्क्रीन दिसते ना? हो दिसते मॅडम. हम्म. हे बघा आभामंडल, ज्या वेळेला आपलं आभामंडल वीक असतं त्यावेळेला असं असतं, एकदम छोट होतं, संकुचित होतं एकदम. ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस असतो, खूप थकवा जाणवतो, अस्वस्थ वाटतं, त्यावेळेला हे निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करत असतो, नको ते विचार ना, त्यावेळेला आपलं आभामंडल हे असं असतं. आणि ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह विचारांनी भरलेलो असतो, ज्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं, हॅपी फील होतं, आनंदी असतो आपण, त्यावेळेला आपलं आभामंडल हे खूप स्ट्रॉंग असतं. हे आपलं वलय आहे, आभामंडल आहे. बरोबर? आणि ह्याच्यामध्ये स्वामींची आपण जी प्रार्थना म्हटली त्याच्यामध्ये पण हे बघा, हे जे असतं पाठी जे दिसतं हे पूर्ण काय आहे, आभामंडल आहे, पूर्ण आभामंडल आहे. देवी देवतांचे तुम्ही फोटोज बघाल, बरोबर, त्याच्यामध्ये पण पाठी जे असतं ते आभामंडल असतं. ही प्रार्थना लिहून घ्या बरं किंवा स्क्रीनशॉट घ्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. हो पोनो पोनो, ही रोज डेली तुम्हाला उठल्यावर ही प्रार्थना म्हणायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. कोणाला म्हणायची ही प्रार्थना? युनिव्हर्सला म्हणायची आहे ही प्रार्थना. ओके मॅडम, मी घेतला स्क्रीनशॉट. घेतलात ना? ओके. हो. मॅडम स्वामींची प्रार्थना पाठवा ना, म्हणजे स्क्रीनशॉट मारते मी. हा हा, एक मिनिट. ठीक आहे. घेतला स्क्रीनशॉट? हो घेतला मॅडम. ओके. तर हो पोनो पोनोची प्रार्थना मी तुम्हाला सांगितली आहे का म्हणायची आहे सकाळपासून. तर आपण या ब्रह्मांडाविषयी आपण काय करायचंय, आभार प्रदर्शन करायचं आहे. प्रत्येक वेळेला ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. तुमच्या जीवनामध्ये जी जी लोक आहेत त्यांच्यामुळे तुमचं जीवन सुंदर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. युनिव्हर्सने आपल्याला चांगले डोळे, नाक, कान, पूर्ण शरीर दिलेलं आहे, बरोबर. काही लोकांना ते पण नसतं, काही लोकांना ते पण मिळत नाही, कोणाला डोळे नसतात, कोणाला एक हातच नसतो, बरोबर की नाही. तर अशा वेळेला आपल्याला परमेश्वराने हे सगळं दिलंय, त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायचे असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुमच्यासाठी कोणी एखादी चांगली गोष्ट केली, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये असो, तुमच्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये असो, नातेवाईकांमध्ये असो, जर काहीतरी एखादी गोष्ट चांगली केली तर थँक्यू, त्यांचा आभार मानायला कधीच विसरायचं नाही. आणि असं कधीच बोलायचं नाही की मी कशासाठी याला आभार मानू, याने केलं तर काय झालं, मी एवढं केलं तर एवढूस त्याने माझ्यासाठी केलं त्या व्यक्तीने समोरच्या, तर मी कशाला आभार मानायला पाहिजे, असा विचार आपल्या मनात कधीच आला नाही पाहिजे. कोणी पण एखादी शून्य छोटीशी जरी क्षुल्लक जरी गोष्ट केली आपल्यासाठी
तरी आपल्याला त्याचं आभार मानता आले पाहिजेत. तेवढं मोठं मन आपण केलं पाहिजे, तरच आपण ह्या ब्रह्मांड आपल्याला जे देणार आहे त्यासाठी आपण काय आहोत, सक्षम आहोत. आणि तरच योग्य व्यक्ती आहोत आपण. ह्या परमेश्वराकडून जे पण काही मिळवण्यासाठी आपण धडपड करत आहोत त्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहोत असं समजायचं आहे. जर तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल द्वेष भावना, एखाद्याबद्दल काहीतरी अशी चुकीची भावना असणार आणि तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करणार, वाईट व्हायब्रेशन सोडणार, त्यावेळेला त्या व्यक्तीला पण हार्म होतो आणि आपल्याला स्वतःला आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण आपण स्वतःच करतो. म्हणून साठी प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आपण ब्रह्मांडाचे काय असले पाहिजेत, आभारी असले पाहिजेत. आणि जो पण आपल्यासाठी जे पण काही चांगलं करतोय त्या व्यक्तींसाठी आपण आभारी असलंच पाहिजे. ही कोण आहेत, डॉक्टर मिकाऊ उसुईची यांची 5 सूत्र आहेत. याच्यामध्ये कृतज्ञतेला मोठं काय म्हणतात, महत्व आहे. कृतज्ञता ही आपल्याला असलीच पाहिजे. आपल्याला जो नवीन दिवस देव दाखवतोय त्यासाठी आपल्याला ह्या परमेश्वराचे आभार रोज उठल्या क्षणी मानायला गरजेचंच आहे. जसं अन्न आपल्याला जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे, अन्न, पाणी, निवारा, तसंच रोज परमेश्वराचे आभार मानणे हे आपल्याला नित्य सेवा आहे. आभार मानलेच पाहिजे. आपली सेवा एखाद्या वेळेला थोडीफार कमी झाली देवांप्रती तरी चालेल, पण परमेश्वराच्या युनिव्हर्सचे आभार हे कुठल्या क्षणी आपल्याला मानणं गरजेचं आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो. आभामंडल म्हणजे काय, आभामंडल कसं ओळखायचं आणि आभामंडल कसं शुद्ध करायचं, बरोबर? आता एखाद्या व्यक्तीचा तुम्ही चेक करू शकता. मी सांगितले त्याला समोर उभं करायचं आणि त्याला जर कोणतं काय होणार असेल, रेकीला प्रार्थना करायची. रेकीला प्रार्थना केल्यानंतर त्याच्या समोरून असे हळू 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 हात डोक्यापासून पायापर्यंत घ्यायचे. जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, त्या व्यक्तीला समोरच्या होणार असेल, बरोबर, 6 महिने नंतर काही प्रॉब्लेम होणार असेल, तर समजा त्याचं गळ्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम होणार असेल, तर इथे जेव्हा हात येतात तेव्हा ते असे थांबतात, हात पूर्ण तिथून पुढे जात नाही. म्हणजे ते आपल्या हातामध्ये ना एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं, एक असं खेचल्यासारखं वाटतं की हात आता तिथून पुढे जात नाहीये, याचा अर्थ समजायचं. आणि हे किती 4-5 वेळा तुम्ही शक्तिपात घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही प्रयोग करणार, आता पण केलात तरी पण होणार आहे, पण ज्या वेळेला तुम्ही शक्तिपात घेणार त्यावेळेला ते एकदम तुम्हाला जाणवतं, एकदम ऊर्जेनिशी जाणवतं तुम्हाला की हा बाबा, की 4-5 वेळा त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये, त्या व्यक्तीला जर काही आजार होणार असेल तरच तुम्हाला हाताला व्हायब्रेशन जाणवणार आहे. जर काय होणार नसेल तर अगदीच काहीच होणार नाहीये, बरोबर. जर काही त्या व्यक्तीला होणार नसणार, 6 महिन्यानंतर पण त्या व्यक्तीला तो ठणठणीत आहे असणार आहे, तर तुमच्या हातांना काहीच संवेदना होणार नाहीत. पण जर काय होणार असेल तर तुम्ही हळूहळू डोक्यापासून पायापर्यंत नेताय, तर तुमचे हात कधी पोटाजवळ समजा व्हायब्रेट होतील, कधी कुठे छातीजवळ थांबतील, कधी गळ्याजवळ, कधी तुमच्या मूलाधार चक्राजवळ. त्यावेळेला समजायचं की ह्या व्यक्तीला ह्या रिलेटेड काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे, बरोबर. हे आपण ओळखू शकतो 6 महिने अगोदर. आभा मंडलचं आपण घेतलं. अजून कोणता टॉपिक आपण कव्हर करू शकतो? हम्म. स्क्रीन दिसते ना? हो. 24 बॉडी पॉइंटचं तुम्हाला मधुमती मॅडम तुम्हाला हे नाही मिळालंय ना, पिक्चर पाठवलं काल का तुम्हाला? पाठवलं. हो, काल पाठवलं मॅडम. पाठवलं. ओके ओके. हो. मॅडम उद्याचं पण घेतं का मॅडम? उद्या माझा तिला येईल होते. काय बोलताय? उद्याचं आज घेतं की आज करून टाका मॅडम, वेळ असेल. बघते.
अन्न पाणी पण झालं, ऑरा झालं, मेडिटेशन, हो पोनो पोनो रेग्युलेबल. मॅडम ते ह्याच्याबद्दल कधी शिकवणार आहात तुम्ही? हा चक्र बद्दल ना बोलताय? हो हो. तेच घेते मग आता. हे बघा, रूट चक्र. रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र, ग्राउंडिंग सर्वायवल. सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र, इमोशन क्रिएटिव्हिटी. सोलार प्लेक्सेस म्हणजे मणिपूर चक्र, कॉन्फिडन्स आणि पॉवर. हार्ट चक्र म्हणजे लव आणि कम्पॅशन. थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, कम्युनिकेशन आणि ट्रूथ. थर्ड आय म्हणजे अजना चक्र, इंट्युशन आणि इन्साइट. क्राऊन चक्र म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि इनलाइटमेंट. बॅलन्स चक्र प्रमोट ओव्हरऑल वेलबिंग. आता हे बघा, हे आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र कुठे असतं आपलं? एकदम आपला पाठीचा कणा असतो, बरोबर? पाठीचा कणा जिथून आपला खालपासून सुरू होतो, गुदद्वाराजवळ हे आपलं मूलाधार चक्र असतं, बरोबर. नंतर आहे स्वादिष्टान चक्र. आपली नाभी असते, नाभीच्या 4 बोट खाली आपलं हे स्वादिष्टान चक्र असतं. नंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या वर 4 बोट, नाभीच्या वर 4 बोट इथे आपलं मणिपूर चक्र असतं. नंतर आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र आपल्या छातीच्या मधोमध, छातीच्या मधोमध हार्ट चक्र असतं. नंतर आपलं आहे विशुद्ध चक्र, गळ्याजवळ जिथे कंठ असतो आपला इथे, तिथे आपलं विशुद्धी चक्र असतं. नंतर आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये, ओके. आणि नंतर सहस्रार चक्र, जिथे बाळाचा टाळू असतो, बरोबर. आपला लहानपणी जिथे टाळू असतो, क्राऊन एरिया, इथे आपलं सहस्रार चक्र असतं. तर आता मी तुम्हाला सांगते, ते लिहून घ्या तुम्ही प्रत्येक चक्राचे. तर त्याचं स्थान सगळं सांगते मी तुम्हाला, ते तुम्ही लिहून घ्या. एक मिनिट मॅडम, आता मला कुठे ठेवलं? स्वाती मॅडम, तुम्ही लिहून घेणार आहात का? मॅडम सॉरी ते केवढा मुलगा आहे तुमचा? लहान आहे का? हो मॅडम, 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा. ओके. ओके, घ्या. मूलाधार चक्र. मधुमती मॅडम वही पेन आणायला गेल्यात का? मॅडम आपलं अजून एक मेडिटेशन राहिले ना मॅडम आपलं. हो हो माझं हो ते- हो, ते माझं होईल उद्या नेमकं वगैरे ना. हे आज समजून घेतलं चक्रांचं, तर मग उद्या मेडिटेशन करूया. मेडिटेशन मला करायचं होतं नेमकं, म्हणजे मला नेमकं वेळ नाही. काय बोलताय तुम्ही? उद्या मला सासूबाईंकडे जायचं आहे, तर वेळ नाही. उद्या मग कधी नंतर लास्टला नाही करू शकत? 20 मिनिटाचं मेडिटेशन वगैरे होईल आपलं उद्या. मग फक्त उद्या सकाळी आपण शक्तिपात घेणार आहोत. स्वाती मॅडम, तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्या. हो मॅडम, मला ग्रुप वरती पाठवणार आहे ना तुम्ही? हा, ते व्हिडिओ मी पाठवते ग्रुपवरती, ते बघून घ्या. आजचा व्हिडिओ पण, आज तर तुम्ही अटेंड आहातच, त्यामुळे हा व्हिडिओ बघण्याची गरज नाही लागणार तुम्हाला. हो आधीचे जे सर. 2 व्हिडिओ झालेत ते बघून घ्या. उद्या शक्तिपात घेणार आहे.
म्हणजे दीक्षा जी आपण बोलतो की दीक्षा का घ्यावी, जर आता आपण रेकी शिकतोय तर ही दीक्षा घेतल्यानंतर आपण ती दीक्षा स्वतः सॉरी ते हिलिंग स्वतःसाठी आपण ते तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या फॅमिलीला म्हणजे जसा तुमचा छोटा मुलगा आहे, तुमचे हजबंड आहेत, बरोबर, त्यांना हो. तुम्ही फक्त तुमच्या फॅमिली मेंबर्सला स्पर्शाने हील करू शकता रेकी लेवल 1 केल्यानंतर. रेकी अच्छा. लेवल 2 आणि 3 ज्या वेळेला आपण करतो, मास्टर लेवलचा कोर्स करतो, त्यावेळेला आपल्याला आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. म्हणजे आपण इथे बसून जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असेल तर आपण त्याला डिस्टन्सने इथून हिलिंग पाठवू शकतो. बरोबर, आपण आपल्या ज्या इच्छा असतात त्या विश बॉक्स मार्फत पूर्ण करू शकतो. आपण आपल्या घरातली निगेटिव्हिटी कपूर दिव्यामार्फत काढू शकतो किंवा अजून आपले जे जे काही आपल्या इच्छा आहेत, ज्या प्रायोरिटीच्या इच्छा आहेत त्या आपण कपूर दिव्याला सांगून त्या आपण पूर्ण करू शकतो. तसंच विश बॉक्स पण आहे, तसंच मॅनिफेस्टेशन आहे. 5 इंटू मल्टिप्लाय बाय 5 मल्टिपल टेक्निक आहे ती त्या टेक्निकने पण आपण विश टेक्निक पूर्ण करू शकतो. एखादी अशी इच्छा असेल आपली की जी आता बरेच वर्ष झाली अजून पूर्ण होत नाही, त्यावेळेला आपण त्या एका गोष्टीसाठी आपण त्या टेक्निकचा वापर करू शकतो. व्हिज्युअलायझेशन करू शकतो, मॅनिफेस्टेशन, हे सगळं आपण रेकी लेवल 2 मध्ये शिकतो आणि रेकी लेवल 3 मध्ये ते पुढे दाखवेनच मी 5व्या दिवशी की काय काय शिकणार आहोत, जर पुढे जर करायचं असेल तुम्हाला तर. पण रेकी लेवल 1 केल्यानंतर तुम्ही स्वतःला दीक्षा घेतल्यानंतर स्वतःचे अगदीच आरोग्य सुरक्षित ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकता. बरोबर, त्यासाठी उद्याचं शक्तिपात आहे. मधुमती मॅडम, काय झालं? किती हो वाजता आहे तर मॅडम? सकाळी 6 वाजता अटेनमेंट होणार मॅडम. अटेनमेंट मध्ये आपण काय करतो की आपली जी 7 चक्र जी आता आपण लिहून घेतोय, बरोबर, ती 7 हा. चक्रांमधली वरील 4 चक्र म्हणजे हार्ट चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, ह्या 4 चक्रांमध्ये युनिव्हर्स मार्फत आपण ऊर्जा सोडतो. इथून मी जी ऊर्जा तुमच्यापर्यंत पाठवणार ती तुमच्यापर्यंत तुम्हाला फील होणार. म्हणजे काय करतो, थोड्या प्रमाणामध्ये आपण प्रत्येक चक्र काय करतो, चार्ज करतो. ऊर्जा ओके. थोड्या प्रमाणामध्ये आपण जी पाठवते ती तुम्हाला फील होते. त्याच्यानंतर तुम्ही रेकी हिलर बनता आणि स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य तुम्ही सुधारू शकता, मानसिक स्वास्थ्य सुधारू शकता. पुढे पुढे शिकलात तर आर्थिक स्वास्थ्य पण कसं सुधरवता येतं रेकी मार्फत हे आपल्याला कळतं. ओके, तर हे सगळं ओके. आपण म्हणजे उद्या शक्तिपात झाल्यानंतर आपण बघूयातच ते कसं काय ते. आणि रविवारी पण एक लास्ट सेशन असणार आहे. मॅडम मग मी करू शकते उद्या का नाही? काही झालंय का? काय बोलताय? मी पण करू उद्या, नको नको. खरंच. मेडिटेशन बरं का? तुम्हाला करायचं असेल तर करा, तुमची काय हरकत नसेल. तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे ना, तर करायचं जर वेळ मिळाला तर करा, नाही वेळ मिळाला तर नंतर व्हिडिओ बघू शकता. मी पाठवेन तुम्हाला व्हिडिओ, काही हरकत नाही. नाही, उद्या सकाळचं म्हणतात. सकाळी नाही चालणार. परत नको ना, झालं आवाज तर. कमी येतोय तुमचा मॅडम. काही म्हटलं उद्या करू का म्हटलं, चालले का इथे काही? नाही नाही, तुमचं झालंय ना, तुमचं अटेनमेंट झालंय, तुम्ही करायची गरज नाही आता. तुमचं झालंय रेकी लेवलचं 1चं अटेनमेंट तुमचं झालंय ना. बरं चला, मधुमती मॅडमना काय मिळत नाही, तुम्ही लिहून घ्या. चला, तुम्ही आहात ना आता. मधुमती मॅडमना नंतर पाठवता येईल. मूलाधार चक्र मुळाशी म्हणजे गुदद्वाराजवळ असतं स्थान त्याचं. त्याचा रंग लाल आहे. तत्व मूलाधार पृथ्वी. हा हा मॅडम, हा मूलाधार ना? मूलाधार चक्र मुळाशी गुदद्वाराजवळ स्थान. रंग आहे लाल. लाल. रंग आहे लाल. बर. तत्व आहे पृथ्वी. कार्य आहे स्थिरता आणि आत्मविश्वास.
स्थिरता, आत्मविश्वास आणि सुरक्षा प्रदान करणे हे या चक्राचं काम आहे. मी कुठे कुठे चक्र आहेत ना हा, ते सांगते ना आता प्रत्येक वेळेला. मूलाधार चक्र सांगितलं ना, मुळाशी गुदद्वाराजवळ जिथे हो. आपली स्पाईन आपला चालू होतो ना, हा. तिथे हे चक्र वसलेलं आहे. रंग ओके. आहे लाल, तत्व आहे पृथ्वी, कार्य आहे स्थिरता, आत्मविश्वास आणि सुरक्षा प्रदान करणे. जीवनात मूलभूत गरजा पूर्ण करण्याची शक्ती, त्या चक्रामध्ये आहे. शक्ती, ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि अस्तित्वाची जाणीव हे चक्रामुळे होते आपल्याला. हे चक्र आपल्या जीवनामध्ये मूलभूत गरजा पूर्ण करण्याची शक्ती, ऊर्जा हे चक्र देतं आपल्याला. आर्थिक स्थैर्य आणि अस्तित्वाची जाणीव करून देतं. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र, बरोबर. आता दुसरं आहे स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 4 बोटं खाली. काय नाव म्हणतात मॅडम? स्वादिष्टान. मराठीमध्ये स्वादिष्टान बोलतो आपण ह्याला. हारा चक्र पण म्हणतात. स्वादिष्टान ना? स्वादिष्टान चक्र. स्थान नाभीच्या खाली. रंग आहे ऑरेंज. कुठला आहे रंग? ऑरेंज. केशरी रंग. केशरी ऑरेंज. म्हणजे आपल्या ह्याच्यात भगवा म्हणतो ना ज्याला आपण, भगवा. नाही, नाभीच्या खाली आहे ना. नाभीच्या खाली, बरोबर. याचं तत्व आहे पाणी. तत्व आहे पाणी. कार्य आहे सर्जनशीलता आणि भावनात्मक संतुलन राखतं. मी फक्त काय लिहून घेते मॅडम, चक्र आपलं कुठला कलर आहे आणि तत्व. तत्व नाही लिहिते. तत्व म्हणजे प्रत्येक कोणतं चक्र कोणत्या तत्वाशी जुळलेलं आहे ते पण लिहून घ्या ना. किंवा नंतर नाही लिहून घेतलात तरी मी तुम्हाला नोट्स पाठवणारच आहे. जे अटेनमेंट घेणार आहेत त्यांना नोट्स येतील. लैंगिक ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करणे, आनंद, उत्साह वाढवणे. या चक्राचं काम आहे. स्वादिष्टान चक्राचं काम आहे. मणिपूर चक्र. त्याचं नाव मणिपूर आहे का? नाही, स्वादिष्टान लिहिलात ना. हो, स्वादिष्टान. तिसरं मणिपूर चक्र. तिसरं थर्ड आहे मणिपूर चक्र. स्थान आहे नाभीच्या वर, पोटाच्या मधोमध. मणिपूर चक्र ना. मणिपूर चक्र. स्थान आहे नाभीच्या वर, पोटाच्या मधोमध. रंग आहे पिवळा. नाभीच्या वरती. रंग आहे पिवळा. कार्य आहे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवणे. निर्णय क्षमतेला धार आणणे. आपण जे निर्णय घेतो, कधी कधी आपण निर्णय घ्यायला उशीर करतो, तर आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला हे चक्र धार आणतं. आत्मसन्मान आणि आत्मशक्ती वृद्धिंगत करतं, वाढवतं. आत्मसन्मान आणि आत्मशक्ती वृद्धिंगत करतं.
चौथा आहे अनाहत चक्र, हृदय चक्र ज्याला आपण म्हणतो. काय चक्राचं नाव मॅडम? अनाहत चक्र, हृदय चक्र. अनावत. अनाहत अनाहत अनाहत. अनाहत हा अनाहत चक्र. रंग आहे हिरवा. हिरवा. रंग हिरवा लिहिलं. तत्व आहे वायू. मणिपूर चक्राचे तत्व लिहून घ्या. अग्निचक्र, अग्नितत्व, सॉरी तो पॉइंट नव्हता सांगितला. अग्नितत्व. मणिपूर चक्राचे तत्व आहे अग्नी. अनाहत चक्राचं स्थान सांगितलंय हृदयाच्या ठिकाणी, बरोबर, छातीच्या मधोमध आपल्या. रंग आहे हिरवा. तत्व आहे वायू. कार्य आहे प्रेम, दया आणि क्षमाशीलता. प्रेम, दया आणि क्षमाशीलता वाढवणे, नातेसंबंध सुधारणे, आत्मिक आणि भावनिक आरोग्य संतुलित राखणे. पाचवा आहे विशुद्धी चक्र. आत्मिक आणि आत्मिक आणि भावनिक आरोग्य संतुलित राखणे. हे पाचवं चक्र कसं? पाचवं विशुद्धी चक्र आहे. शुद्धी. विशुद्धी 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 चक्र. विशुद्धीचं नाव मॅडम. विशुद्धी चक्र. त्याला कंठचक्र पण म्हणतो आपण, थ्रोट चक्र पण म्हणतो. विशुद्धी चक्र. स्थान घशाच्या ठिकाणी. स्थान घशाच्या ठिकाणी. कंठचक्र म्हणलं तरी चालेल ना मॅडम? नाही, पंचचक्र नाही म्हणू शकत असं आपण. त्याचं प्रॉपर नाव आहे ना विशुद्धी चक्र. आ कंठ म्हणलं. कंठ. कंठ कंठ हा हा कंठ, बरोबर. घशाच्या ठिकाणी. रंग आहे स्काय ब्ल्यू. आकाशाचा जसा कलर आहे स्काय ब्ल्यू. हा. तत्व आहे आकाश. याचं कार्य आहे संवाद कौशल्य वाढवणे, सत्य आणि आत्म अभिव्यक्तीची क्षमता सुधारणे. स्पष्ट आणि प्रभावी बोलण्यास मदत करणे. सहावं आहे आज्ञाचक्र. आज्ञा. आज्ञा हा आज्ञा. अजनाचक्र पण म्हणतो त्याला आपण. आपल्या दोन भुवयांच्या मध्ये जिथे शिवनेत्र असतं तिथे आपलं आज्ञाचक्र असतं. दोन भुवयांच्या मध्ये जिथे तिसऱ्या डोळ्याचं स्थान आहे तिथे. रंग आहे डार्क ब्ल्यू. डार्क ब्लू. हा. तत्व आहे प्रकाश. कार्य आहे अंतर्ज्ञान आणि अंतर्मनाचा विकास करणे. अंतर्ज्ञान आणि अंतर्मनाचा विकास करणे. ध्यान आणि आत्मशोध प्रक्रियेस. काय बोलताय वंदना मॅडम? तत्व सांगा मॅडम आता नाही. आज्ञाचक्राचं कार्य आहे अंतर्ज्ञान आणि अंतर्मनाचा विकास करणे.
दुसरं आहे ध्यान आणि आत्मशोध प्रक्रियेस मदत करणे. तिसरं आहे निर्णय शक्ती आणि कल्पना शक्ती वाढवणे. आता 7वं चक्र आहे सहस्रार चक्र. त्याचं स्थान आहे डोक्याच्या शिखरावर. नाव काय सांगितलं मॅडम? सहस्रार सहस्रार सह सहस्त्रार. स ला त्र जोडायचा. सहस्त्रार चक्र. दुसरं नाव काय त्याला मग? दुसरं नाव सहस्रार चक्राला थांबा सांगते. सहस्रार क्राऊन चक्र पण म्हणतो आपण त्याला. क्राऊन ना? क्राऊन क्राऊन हा CROWN क्राऊन. सहस्रार किंवा क्राऊन चक्र. क्राऊन घेते मी. क्राऊन लिहा. ओके. डोक्याच्या शिखरावर रंग आहे जांभळा. तत्व आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. रंग आहे जांभळा. तत्व आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. या चक्राचं काम काय आहे? आध्यात्मिक जागरूकता आणि आत्मसाक्षात्कार मिळवणे. आध्यात्मिक जागरूकता आणि आत्मसाक्षात्कार मिळवणे. ब्रह्मांडाशी दुसरं आहे ब्रह्मांडाशी आणि उच्च शक्तींशी जोडले जाणे. आणि तिसरं आहे जीवनाचा खरा अर्थ शोधण्यास मदत करतं हे चक्र. सहस्रार चक्र. आता ह्या प्रत्येक चक्राचा बीजमंत्र आहे. मूलाधार चक्राच्या बाजूला लिहा. त्याचा बीजमंत्र आहे लम. ल वरती टिंब. लम. पहिला नंबर पहिलं जे चक्र सांगितलं मूलाधार चक्र त्याचा बीजमंत्र आहे लम. ल वरती टिंब. दुसरं आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचा बीजमंत्र आहे वम. व वरती टिंब. वम. वम. मणिपूर चक्र. काय बोलताय मधुमिती मॅडम? वम ना? वम वम बरोबर 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 वम. मॅम म लिहायचं नाही ना, फक्त व वरती टिंब. वम. मम नाही वम वम. व वजनामधला. व वजनामधला. स्वादिष्टान चक्राचा व वरती टिंब. वम. तुम्ही उच्चार बरोबर केलात तर हरकत नाही. टिंब नाही लिहिलात तरी चालेल. म नाही लिहायचंय. हा असा प्रश्न विचारताय. ओके. म नाही लिहायचा. व वरती टिंब. त्याचा उच्चार बरोबर वम होणार तसा. एक एक अक्षरच लिहायचंय. आणि मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे रम. र वरती टिंब. रम. नंतर हार्ट म्हणजे अनाहत चक्र. हृदय चक्राचा बीजमंत्र आहे हम. अनाहत चक्राचा बीज मंत्र आहे यम. यम. य वरती टिंब. आणि विशुद्ध चक्राचा बीज मंत्र आहे हम. ह वरती टिंब. हृदय चक्राचा यम. य वरती टिंब. आणि आपलं हे जे आज्ञा चक्र आहे तिथे ऊ लिहायचं. ऊम. जसं आपण ओम म्हणतो ना तसा ऊम लिहायचा. ऊम.
लास्ट. लास्ट नाही, आज्ञाचक्र. इथला जो शिवनेत्र आहे त्याचा ओम लिहायचा आणि सहस्रार चक्राचा ओम, पण उच्चारण ओम असं नाही तर ओम असं आपण बोलतो. AUM लिहितो ना आपण ओमचा, आपण बोलताना काय बोलतो, ओम बोलतो, पण खरा उच्चार ओम असा नाही आहे. तर त्याचा अ ला दीर्घ स्वर लावायचा, तो बरोबर ओम होतो तयार. आ असा जो आपण लिहितो ना AUM, तो आपला ओम. आऊम असं म्हणायचं, बरोबर तो आपला ओमचा ध्वनी तयार होतो तसं म्हटल्यानंतर. झालं, लिहिलं पाऊण चक्र. हा. आता परत एकदा रिवाइज हे करते, रिपीट करते. मूलाधार लम, बरोबर. स्वादिष्टान चक्र वम, मणिपूर चक्र रम, अनाहत चक्र यम, विशुद्ध चक्र हम, आज्ञा चक्र उम आणि सहस्रार चक्र ओम. बरोबर लिहिले सगळ्यांनी बीज मंत्र हे. तर आता ह्या 7 चक्रांचं आपल्या आयुष्यामध्ये इतकं प्रबळ महत्व असतं की आपण त्याचा विचार करू शकत नाही. जर ही 7 चक्र एकदम सुरळीत काम करत असतील, आपल्या शरीरामध्ये एकदम व्यवस्थित काम करत असतील, तर आपल्याला कशाचीच गरज लागत नाही. म्हणजे आपलं आयुष्य एकदम सुरळीत चालू राहतं. म्हणजे ना कधी आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत, ना कधी आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत, ना कधी आपलं शारीरिक स्वास्थ्य बिघडत. पण असं कोण आहे का हो या जगामध्ये की ह्या 7ही चक्रांवरती एकदम प्रभुत्व असलेला, की प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतोय. बरोबर. तर जसं आपलं मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स असेल, प्रॉपर बॅलन्स नसेल, तर आपल्याला हाडांच्या समस्या असतात, म्हणजे हाडं आपली दुखतात. बरोबर. म्हणजे जे ढोपरांचं असेल म्हणा किंवा नसा दुखतात आपल्या, तर ते सगळं या चक्राला रिलेटेड असतं. बरोबर. स्वादिष्टान चक्र जे असतं त्याच्यामध्ये जे लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात, ज्या ओव्हरीज असतात किंवा जे आपण बोलतो की मूल होण्यासाठी वगैरे जे प्रॉब्लेम, आपले पाळीचे प्रॉब्लेम, ते सगळे स्वादिष्टान चक्राला रिलेट करतात. मणिपूर चक्राला रिलेट, जसं आपल्याला BP होतो, डायबिटीस होतो किंवा आपल्याला पोटाचे काही प्रॉब्लेम असतात, ते मणिपूर चक्राशी रिलेटेड असतात. बरोबर. आता हार्ट चक्र आपलं काय करतं, तर हार्ट चक्रामध्ये काय येतं, तर हृदयाच्या समस्या येतात सगळ्या. जे काय ओपन हार्ट सर्जरी असेल, ब्लॉकेजेस असतील, ते सगळं कशामध्ये येतं, हार्ट चक्रामध्ये येतं. दमा लागणे असेल, श्वास घेण्यासाठी त्रास असेल. आता थायरॉइड आता गळ्याच्या समस्यामध्ये हे थायरॉइडचे प्रकार येतात. बरोबर. तसं आज्ञा चक्रामध्ये जर आपल्या डोकेदुखी असेल, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये डोळ्यांचे काही विकार असतील, तर ते आज्ञा चक्रामध्ये येतात. सहस्रार चक्रामध्ये आपल्याला मेंदूचे काय आजार असतील. आता सहस्रार चक्र पूर्ण चक्रांचा काय आहे, मोठा राजा आहे. म्हणजे असं राजा वगैरे नाही म्हणता येणार, पण सहस्रार चक्र हे ब्रह्मांडाशी आपल्याला जोडलेलं आहे. बरोबर ना. तिथून जी ब्रह्मांडातून जी ऊर्जा येते ती कुठून येते आपल्यामध्ये, तर सहस्रार चक्रामधून येते. मग त्या चक्रामध्ये काय आपल्याला मेंदूचे मोठे आजार विकार जे काय असतात ते त्या मेंदूशी त्या रिलेटेड असतात, चक्राशी रिलेटेड असतात. तर आता ही आपली प्रत्येक चक्र जर आपली संतुलित असतील, तर आपल्याला कुठल्याही आजारांचा सामना करावा लागणार नाही. म्हणून आपण का सांगतात सगळेजण की चक्रा मेडिटेशन हे करायचंच असतं. 21 मिनिटाचं चक्रा मेडिटेशन हे खूप पॉवरफुल असतं आणि ते केल्यानंतर आपल्याला हळूहळू आपलं मानसिक स्वास्थ्य, आपलं शारीरिक स्वास्थ्य, आपलं आर्थिक स्वास्थ्य सुधारण्यामध्ये मदत होते. कारण हळूहळू काय व्हायला सुरुवात होते, आपलं चक्र बॅलन्स व्हायला सुरुवात होते. आता पण आपण जी कामं करतोय, सगळं काम करतोय, तर सगळ्या कामांसाठी काय आहे, ही चक्र कारणीभूत आहेत, जबाबदार आहेत. म्हणजे ही चक्र व्यवस्थित आहेत, ती कामं आपली व्यवस्थित होत आहेत. पण ज्या चक्रांमध्ये अडथळे निर्माण झालेत, ब्लॉकेज निर्माण झालेत, त्यामुळे आपल्याला त्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? ते थोडस मी व्यवस्थित मला नाही जमलेलं मॅडम. नाही नाही, ते मी पाठवणार आहे मॅडम, PDF पाठवेन मी चक्राचं पाठवेन, ते काही काळजी नका करू. ओके ओके. ते आता अटेन्डमेंट घेणार आहेत ना, त्यांना ते PDF हा वगैरे सगळं मिळेल, नो प्रॉब्लेम. तर उद्या सकाळी तुम्ही आहात का रेडी अटेन्डमेंट साठी, दोघी जणी, स्वाती मॅडम अच्छा, आणि मधुमती मॅडम? हो मॅडम. सकाळी असतं का मॅडम? हा, सकाळी 6 वाजता ठेवणार आहे मॅडम. का काही प्रॉब्लेम आहे का? जास्त वेळ नाही लागणार आहे मॅडम, 15 ते 20 मिनिटाचं काम असतं. नाही, मी तसं माझी काही अडचण नाहीये. हम्म. फक्त मला जाग येण्याची अडचण आहे, बाकी काही. जाग येण्याची काही नाही मॅडम. जरा तुम्ही आज रात्री सांगून झोपलात ना रेकीला प्रार्थना करून, की मला हा सकाळी उठव म्हणून, 5:30 वाजता आंघोळ वगैरे ओके. करून मस्तपैकी 6 हा, वाजता तुम्ही बसू शकता. अच्छा. 6 वाजता अटेन्डमेंट का, म्हणजे सकाळी शक्तिपात का घ्यायचा, तर सकाळची वेळ एकदम पॉझिटिव्ह असते म्हणून साठी. हो. बाकी मॅडम, कोणत्याही वेळ, हा बोला ना स्वाती मॅडम. रेकीची प्रार्थना आहे ती जरा पाठवा ना. हा, मी पाठवते ना तुम्हाला, मी लिहिलेली आहे ती पाठवते तुम्हाला. आणि त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कालचे जे 2 व्हिडिओ पाठवते ना ग्रुपवर, त्याच्यामध्ये पण जसं ऐकाल तसं मिळेलच, पण मी तुम्हाला जी लिहिलेली प्रार्थना आहे ती पाठवते. ओके. आणि आता मी सांगते तुम्हाला, नाहीतर मग असं नको व्हायला की मॅडम तुम्ही आधी बोलला नाहीत आणि आता बोलताय. तर हे बघा, आता जे रेकीचं 5 दिवसाचं जे शिक्षण आहे ते मी पूर्णपणे फ्री देतेय, बरोबर. पण जे आपण दीक्षा घेतो, जे रेकीमध्ये जे आपण देवाणघेवाण करतो, जसं मी तुम्हाला सांगितली की रेकी कोणीही मागितल्याशिवाय किंवा दिल्याशिवाय ती घ्यायची नाही. जर कोणाला गरज असेल, त्या व्यक्तीची नीड असेल आणि तो जर समोरून मागतोय, त्याला गरज आहे, तरच रेकी आपल्याला द्यायची असते. त्याचप्रमाणे अटेन्मेंट देतो म्हणजे आम्ही आपली एनर्जी दुसऱ्याला देतो, बरोबर. तर एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्हाला 251 रुपये द्यायचे आहेत. आणि जर तुम्ही तयार असाल की रेकी लेवल 2 आणि 3 मध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते मी 5व्या दिवशी सांगणार आहे की काय काय शिकतो आपण. 10 ते 20 दिवसाचा कोर्स असतो, तर त्याची नॉमिनल फीज आहे 5,000 रुपये. जर तुम्ही ते शिक्षण घेणार असाल पुढे, तर तुम्हाला हरकत नाही, 251 रुपयाची द्यायची गरज नाही. पण जर तुम्ही 2 आणि 3 मध्ये ऍडमिशन घेत नाही आहात, तर तुम्हाला अटेन्मेंटचे 251 रुपये पे करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके. तर हे मला क्लिअर करणं जरुरी होतं, म्हणून मी हे तुम्हाला क्लिअर केलं. तर मधुमती मॅडम आणि स्वाती मॅडम, तुम्ही दोघींनी मला तुमचं पर्सनल नाव आणि ठिकाण पाठवायचं आहे, कारण दीक्षा देताना ते लागतं. आणि दीक्षा घेताना तुम्हाला करायची आहे काय तयारी, एक दिवा पाहिजे मातीचा, जे आपण दिवाळीमध्ये पणती लावतो, ती मातीची पणती पाहिजे. आणि एक धूप स्टिक पाहिजे. आणि पाण्याचा ग्लास पाणी भरून बाजूला ठेवायचा आहे. धूप स्टिक. बोला मधुमती मॅडम, काय बोलायचंय का? असे काचेची बशी वगैरे काही चालेल मॅडम, तूप आपलं दाखवण्यासाठी? कशासाठी? काचेची नाही मॅडम, आपली मातीची पणती असते ना, दिवाळीमध्ये हा, आपण लावतो. हो, ती आहे. हा, तो मातीचा दिवा. हे कशासाठी माहितीये, की हा पंचमहाभूतांना साक्षीला ठेवून आपण दीक्षा घेतोय या ब्रह्मांडाकडून. याचा अर्थ हम्म, असा होतो, म्हणजे पाणी म्हणजे आपण जवळ पाण्याचा ग्लास ठेवणार, बरोबर. माती हो. म्हणजे मातीचा तो दिवा असणार, त्याच्यामध्ये हा अग्नी प्रज्वलित असणार, बरोबर. आणि आकाश तर हो आपल्या सगळ्यांच्या वरती तर आहेच, हो बरोबर. आणि एक जर तुम्ही खुर्चीवर बसून घेणार असाल, तर पायाखाली एक कपडा ठेवायचा, आसन असेल ते काय ठेवायचं. किंवा खाली बसून हम्म, घेणार असाल तर बसण्यासाठी खाली आसन आसन अंतरायचं. हो. मला बसता नाही येत मॅडम खाली, मी खुर्चीवर बसते actually. हा हा, मग खुर्चीवर बसता हरकत नाही, खुर्चीवर बसून घेऊ हम्म, शकता. फक्त पायाखाली आसन ठेवा. मॅडम तुमचा काय प्रॉब्लेम आहे चालेल. तुम्ही मला सांगू शकता नंतर फोन करून, ओके ओके ओके, तुम्हाला चालेल ना सजेस्ट मॅडम. करेल. स्वाती मॅडम, हा मॅडम. घेणार आहात ना तुम्ही दीक्षा? हो हो. हा, मग सकाळी 6 वाजता आणि मला पर्सनल याच्यावरती मेसेज करा. फक्त तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात ते मेसेज करा. वंदना हो हो. मॅडमनी घेतलेली आहे दीक्षा ऑलरेडी.
तुम्ही दोघी आहात आणि ते काल सर होते, तर आता त्यांनी व्हिडिओ बघितला तर ते घेतील. अदरवाईज तुमच्या दोघींचं होऊन जाईल 6 वाजता. काही हरकत नाही ना 6 वाजता? हो हो म्हणजे मॅडम. उद्याच हे पंथी वगैरे उद्या लागणार आहे का मॅडम आपल्याला? हा हा, उद्या सकाळी 15 मिनिटाचं जे आपली दीक्षा सत्र असणार आहे ना मॅडम, हा त्यासाठी हा. लागणार आहे पण ते. अच्छा ती आणि जर तुमच्याकडे धूप स्टिक नसेल तर अगरबत्ती लावलात तरी चालेल. नाही आहे माझ्याकडे पंथी. नाही नाही, धूप स्टिक जे आपण अगरबत्ती सारखी धूप काडी असते ना, धूप काडी, हा 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 हा, तर ती धूप स्टिक जर नसेल तर तुम्ही आज हा. कोणाकडून तरी मागवून म्हणजे आणू शकता दुकानामधून कोणाला सांगून, किंवा मग अगरबत्ती असेल तरी अगरबत्ती चालेल. हो, अगरबत्ती आहे. ओके, नो प्रॉब्लेम. जर कोण आणण्यासारखं असेल की बाबा धूप स्टिक आणून दे, तर मग त्याच्याकडून आणून पण घेऊ शकता तुम्ही. तर कळलंय सगळं. आणि जे कपडे तुम्ही घालाल ते लाईट कलरचे हवेत. व्हाईट व्हाईट कलरचे असेल तर अतिउत्तम. व्हाईट कलरचा हा. कुर्ता वगैरे किंवा काय असेल, किंवा जर नसेलच तर मग लाईट, एकदम डार्क कलरचे नका घालू, लाईट कलरचे घाला. व्हाईट किंवा लाईट लाईट कलर लाईट, कुठले? हा, कोणता पण कलर असेल, फक्त लाईट पाहिजे, डार्क नको एकदम. ओके, चालेल. मला तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात ते पाठवा फक्त. मधुमती मॅडम, तुम्ही मला सांगितलेलं कुठून आहात तुम्ही? मी पुण्यावर नाही मॅडम. आणि स्वाती मॅडम, तुम्ही कुठून आहात? मी इकडून आहे कर्जत, नेरळ. अच्छा, कर्जत म्हणजे जवळच आहे तुमच्यापासून. ओके, नो आपण प्रॉब्लेम. कुठे आहे मॅडम? मी घाटकोपर वरून, मुंबई. अच्छा. ठीक आहे, चालेल. तर मग आपण उद्या घेऊयात दीक्षा. मी व्हिडिओ पाठवते स्वाती मॅडम तुम्हाला, रेकीची प्रार्थना पण पाठवते. आणि तुम्ही मला फक्त तुमचं नाव, तुम्हाला काही बळजबरी नाहीये, तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या. असं काही अगदीच बळजबरी नाही की तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल आणायचे आहेत तर तुम्ही अगदीच घेऊ शकता आणि या रेकी शक्तीचा अनुभव घ्यायला तयार होऊ शकता. बरोबर? कोणत्या नंबरवर मॅडम मेसेज करायचा? माझा हाच नंबर, जिथे तुम्ही ऍड झालात ना, तोच नंबर मॅडम. ओके ओके. ऍड वरती जिथे जॉईन झालात ना तुम्ही, तोच नंबर. किंवा मग तुम्ही मला हाय मेसेज पाठवा त्या ग्रुपमध्ये. नाही, पण ग्रुपमध्ये मी ओनली ऍडमिन केलंय ना. बरं ठीक आहे, चला मी तुमचा नंबर शोधते. तुमचा नंबर तुमच्या नावाने सेव्ह आहे का? माझं समर्थ नावाने सेव आहे, समर्थ असेल. ओके, समर्थ नावाने. ओके, मग मी पाठवते तुम्हाला रेकीची प्रार्थना आणि पाठवते. ओके. मॅडम उद्या मलाही आपण प्रार्थना भेटू. पाठवून. हा, वंदना मॅडम बोला. मलाही पाठवा प्रार्थना, माझी काय ओके ओके, पाठवते, नो प्रॉब्लेम. तर ही दिव्य रेकी शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात परमसुख, आरोग्य, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येऊ, हीच स्वामींचरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. श्री स्वामी समर्थ. उद्या सकाळी भेटूयात आपण. आणि उद्या सकाळी दीक्षा झाल्यानंतर आपण चक्रा मेडिटेशन घेऊया. निगेटिव्हिटी कशी आपण सहस्रार चक्रामधून मूलाधार चक्रापर्यंत काढून टाकायची, आणि पॉझिटिव्हिटी कशी आपण मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवायची. ओके. चालेल. श्री स्वामी समर्थ.